उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या निकालावर चिंता व्यक्त केली। एकत्र काम करण्यासाठी नव्याने विचार करावा लागेल असं म्हणाले। संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका। उद्धव ठाकरे एकत्र फक्त खुर्चीसाठी येत असतात, स्वार्थी भावनेने आलेले कधीही एकत्र राहू शकत नाहीत। राऊतांच्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ठाकरेंनी 2.5 वर्षांसाठी सीएम पद मागितलं होतं, मात्र 2.5 वर्षांसाठी सीएम पद देऊ शकत नाही असं अमित शहांनी सांगितलं। फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीस अर्धसत्य बोलले, समसमान पद आणि जबाबदारी असं फडणवीस बोललेले होते। फडणवीस आधी चर्चाच झाली नाही असं म्हणायचे। आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण। 2 महिन्याआधी सरपंच देशमुखांची क्रूरपणे हत्या। धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराडला पाठिंबा नसता तर संतोष देशमुखांची क्रूर हत्या झाली नसती। धनंजय मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत त्यांचा दबाव राहणार। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे, अंजली दमानिया यांची मागणी। आकाच्या राजीनाम्याची मागणी मी नाही केली। राजीनाम्याची मागणी मोर्चेकरांची, तर आता करुणा मुंडेंनीही राजीनामा मागत आहेत। सुरेश धसांची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही। जे या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार। धनंजय मुंडे दोषी असले तर सरकार योग्य निर्णय घेईल। बावनकुळेंची प्रतिक्रिया। गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले। गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं। आता परळीमधील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या।